गेल्या वेळेस जी परिवर्तन पॅनलने ज्या चुका केलेल्या आहेत आणि सर्वसामान्य मतदारांचे जे हाल झालेले आहेत, खऱ्या अर्थानं हीच विजयाची खरी मुहूर्तमेढ या ठिकाणी आज या 2025च्या निवडणुकीमध्ये ठरवलेली आहे. जयकुमार गोरेभाऊंची जी प्रगती आहे ती विरोधकांना सुद्धा बघवण्यासारखीच आहे आणि त्यामुळं आजच्या परिस्थितीला भारतीय जनता पार्टीसोबत किंवा जयभाऊंच्या सोबत येणाऱ्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळते. मंत्री महोदयांनी त्यावेळेस जो वचननामा काढलेला होता त्याच्यामध्ये त्यांनी जे कामं या ठिकाणी केलेले आहेत, जेव्हा जे कामं मसवडसाठी केलेले आहेत, अशा सर्व कामाचा पाठपुरावा करून ते कामं पूर्णत्वास नेलेली होती की जयकुमार गोरेभाऊंच्या शिवाय या मसवड आणि परिसरातला कुठलाही प्रगती होऊ शकत नाही. नमस्कार, मानदेश प्राईममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मंडळी, मसवड नगर परिषद निवडणूक ही रंगतदार होऊ लागली आहे. दोन्ही पार्टीकडून प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे. भारतीय जनता पार्टीकडून नगराध्यक्ष पदासाठी अनेक चेहरे इच्छुक होते, परंतु त्यामध्ये मध्य काढत मंत्री जयकुमार गोरे यांनी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी ही सचिन विरकर यांच्या सौभाग्यवती यांना दिली आणि जे इच्छुक होते त्यांची नाराजी देखील झालेली होती. ती नाराजी दूर करण्यात मंत्री जयकुमार गोरे यशस्वी ठरले. सर्व फॉर्म वगैरे भरून झाले, परंतु या सर्व प्रक्रियेमध्ये ज्यांची महत्वाची भूमिका होती ते म्हणजे ॲडव्होकेट दत्तात्रय हांगे. त्यांचं खरं या कायदेशीर कामकाज हे मोठं होतं. पडद्याच्या आडचं त्यांचं मोठं काम आहे. आज आपण त्यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहे, त्यांच्याशी बोलणार आहे. आपल्यासोबत ते आहेत. तुमचं खूप खूप स्वागत. काय सांगाल, काल प्रचार सभेत मंत्री जयकुमार गोरेंनी विशेष तुमचं कौतुक केलं. कसं कायदेशीर कामकाज तुम्ही पाहताय आणि किती वर्षापासून पाहताय? नमस्कार, मी ॲडव्होकेट हांगे. खरं तर भारतीय जनता पार्टीत जयकुमार गोरेभाऊंनी प्रवेश केल्यापासून मला सातारा जिल्हा कायदा आघाडीचं अध्यक्ष केलं आणि तेव्हापासून मी खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीचं काम भाऊंच्या वतीनं पाहतोय. यामध्ये खूप इलेक्शन झाली, निवडणुका झाल्या, त्याच्यामध्ये सर्व कायदेशीर असणारी जबाबदारी म्हणजे आता सध्याचं जर पाहायचं म्हटलं तर 2025ची जी निवडणूक आहे मसवड नगर परिषदची, तर याच्यामध्ये एकूण 20 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष यांच्यासाठी ज्या आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता असेल, सर्व फॉर्म भरण्याचा विषय असेल किंवा कोणतीही कायदेशीर परवानगी असेल, अशा सगळ्या भूमिका मी या ठिकाणी प्रामुख्यानं 100% चोख बजावतोय त्यांच्यासाठी. नक्कीच. तुम्ही अनेक वर्ष या मसवड शहरामध्ये काम करताय. यंदाची जी निवडणूक आहे ती कशी होणार याबद्दल तुमचं काय ॲनालिसिस आहे? खरं तर चालू वर्षाची निवडणूक ही खऱ्या अर्थानं रंगतदार होणार ह्यात काही वाद नाही, परंतु माझं तर ह्याच्यापेक्षा आणखीन वेगळं असं मत आहे की आपण गत निवडणूक जर पाहिली गेल्या वेळची, तर त्याच्यामध्ये ॲक्च्युली 5 वर्षासाठी निवडणूक लढवण्याचा जो कालावधी असतो, त्या कालावधीमध्ये काही कोरोना कालावधी असेल किंवा अन्य काही अडचणीमुळं खरं तर तो 5 वर्षाचा कालावधी संपुष्टात येऊन सुद्धा 8 ते 9 वर्षे त्याला कालावधी लोटला गेला. पाठीमागच्या निवडणुकीमध्ये रासप असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल आणि इतर काही गठबंधनचे पक्ष असतील, त्या सर्वांनी एकत्र येऊन एक परिवर्तन आघाडी मसवड शहरामध्ये तयार केली. परंतु जनतेनं परिवर्तन आघाडीला मताधिक्य जर दिलं असले तरी त्यांच्यानंतर लक्षात आलं की जेव्हा 8-10 पक्षांचे लोक एकत्र येऊन हा कार्यक्रम सुस्थितीत पाहू शकत नाहीत. कारण जेव्हा निवडणूक झाली त्या निवडणुकीनंतर साधारण 6 महिन्यातच ह्या प्रत्येकाचं जे मत आहे ते त्या मतामध्ये भिन्नता झाली आणि खऱ्या अर्थानं मसवडकरांना वाईट दिवस या ठिकाणी आले. मग त्यामध्ये या मतदारांचे जे बेसिक प्रश्न असतील, पाण्याचा प्रश्न असतील, पर्यावरणाचा प्रश्न असेल, सुधारित काही कामांचा प्रश्न असेल किंवा पूर्वी जे कामकाज केलेलं आहे त्याचा मेंटेनन्स असेल, अशा स्वरूपाच्या कामाचं दुरावस्था झाली आणि त्यामुळे त्या परिवर्तन पॅनलमध्ये जे काही लोकांनी मताधिक्य केलं होतं त्या माणसांची त्या ठिकाणी नाराजी निर्माण झालेली आहे. आपण पाहतोय की परिवर्तन मधले अनेक चेहरे आता भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश केलाय आणि ते उमेदवार देखील आहेत. तर माझं असं मत आहे की जे नगरसेवक गेल्या वेळेस परिवर्तन पॅनलमध्ये होते त्या नगरसेवकांनी या ठिकाणी स्थानिक असलेला अभ्यास केला
की याच्यामध्ये आपण परिवर्तन सोबतमध्ये जाऊन खऱ्या अर्थानं म्हसवड शहराचा चेहरामोहरा बदलण्यापेक्षा किंवा प्रगती होण्यापेक्षा अधोगतीकडं किंवा 8-10 वर्षांनी किंवा 10-12 वर्षांनी हे म्हसवड शहर विकासापासून परत गेलेलं त्यांना लक्षात आलं. आणि जर म्हसवड शहराचा विकास करायचा असेल तर याच्यामध्ये आपण आता जो महाराष्ट्र राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं जे सरकार आहे त्याचप्रमाणे या मानखटाव मतदारसंघातले जे उमेदवार आहेत, आमदार साहेब आहेत, त्यांना महाराष्ट्र राज्याच्या ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री कॅबिनेट दर्जा त्यांना आजच्या परिस्थितीला आहे. यांच्यासोबत असेल तरच आपल्या या म्हसवडचा विकास होऊ शकतो, अन्यथा आणखीन कोसो दूर म्हसवड जाऊ शकतं विकासापासून. अशा प्रकारची भूमिका त्यांनी मनात बाळगली आणि म्हणून खऱ्या अर्थाने विकासाची वाट धरायला पाहिजे ही भूमिका ठेवून जे परिवर्तनमधले नगरसेवक आहेत ते सध्या भाजपमध्ये या ठिकाणी प्रवेश करून स्वतःहून निवडणूक लढवत आहेत. आणि गेल्या वर्षी आमदार जयकुमार गोरे, मंत्री जयकुमार गोरे यांची पार्टी हरली होती. त्याची कारणं आता तुम्ही जवळपास सर्वच दुरुस्त करून तुम्ही नवीन लढाई सुरू करताय आणि 21-0 असा तुमचा हे आहे, मानस आहे. तर याबद्दल काय सांगा? निश्चितच, कारण शेवटी विषय असा असतो, कुठलंही एखादा अपयश आलं तर ते अपयशापासून यशाकडे जात असताना निश्चित हजारो पटीनं माणूस त्या दुसऱ्या वेळेस प्रयत्न करत असतो. खरं तर ते लोकांची दिशाभूल करून गेल्या वेळेचं त्यांना मिळालेलं एक यश होतं. लोकांनी त्याचा एखादं कुठल्याही कारणांचा अभ्यास न करता, परिणामांचा अभ्यास न करता खऱ्या अर्थानं ते दिलेलं मताधिक्य होतं आणि त्याची प्रचिती आज रोजी त्यांना त्या ठिकाणी आलेली आहे. कारण गेल्या वेळेस 2016च्या निवडणुकीमध्ये जे मंत्री महोदयाने त्यावेळेस जो वचननामा काढलेला होता त्याच्यामध्ये त्यांनी जे कामं या ठिकाणी केलेले आहेत, जेव्हा जे कामं म्हसवडसाठी केलेले आहेत, अशा सर्व कामाचा पाठपुरावा करून ते कामं पूर्णत्वास नेलेली होती. म्हणजे खऱ्या अर्थानं विकास केलेला होता आणि भविष्यात जे काही करणार आहे त्याबाबतचं सुद्धा त्या ठिकाणी विकासनामा त्यांनी जाहीर केलेला होता. परंतु या ठिकाणी एवढं चांगलं काम केलेलं असताना, म्हणजे उदाहरणार्थ त्यातली काही सिलेक्टिव्ह कामं तुम्हाला जर सांगायची म्हटलं तर त्या ठिकाणी जो ह्याचा गार्डनचा विषय होता, एवढी चांगली आणि सुसज्जित गार्डन होती. तरुणापासून ते वयस्करापर्यंत त्या ठिकाणी गार्डनला त्या ठिकाणी भेट देत होती लोक. परंतु अशा ठिकाणी ती एवढी चांगली अतिसुंदर गार्डन असताना त्या गार्डनचं जे गेल्या वेळेस सत्तेवर होती अशा लोकांनी मेंटेनन्स ठेवू शकले नाहीत. याच्यापेक्षा लाजिरवाणी आणि दुःखाची गोष्ट दुसरी असू शकत नाही. स्मशानभूमीचा विषय असेल किंवा या ठिकाणी शहरामध्ये जे काही थोर पुरुष आहेत, ज्यांनी समाजासाठी, ज्यांनी लोकांच्यासाठी आयुष्य वेचलं, अशा लोकांचं या ठिकाणी म्हसवड शहरामध्ये पुतळा उभारणी करणं, त्याचप्रमाणे त्या पुतळ्याच्या बरोबरच त्यांच्या विचारांना चालना देणं आणि त्यांच्या विचारातून एक समाजाला ऊर्जा निर्माण करणं, अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली. आजच्या परिस्थितीला आपण पाहतोय की हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक या ठिकाणी आपण खाणीमध्ये उभं राहताना पाहतोय. त्याचप्रमाणे इथं राजमाता अहिल्याबाई होळकरांचा पुतळा या ठिकाणी तयार होत असताना आपण पाहतोय. सत्यशोधक महात्मा फुले यांचं या ठिकाणी पुतळा तयार होताना आपण त्या चौकात आपण पाहतोय. या आणि अशा गोष्टीच्या बाबतीत खूप प्रयत्न या ठिकाणी जयकुमार गोरे भाऊंचा चालू आहे आणि निश्चित ही जी प्रगती आहे ही प्रगती आजच्या जनरली मी रोज ह्या दैनंदिन ह्याच्यामध्ये पाहतोय तर सर्वसामान्य माणसांच्या बोलण्यामध्ये आणि ऐकी स्वरूपाच्या या चर्चेमध्ये अशा प्रकारची भूमिका दिसून येते की जयकुमार गोरे भाऊंच्या शिवाय ह्या म्हसवड आणि परिसरातला कुठलाही प्रगती होऊ शकत नाही, अशा प्रकारची भूमिका सामान्य माणसांच्या मध्ये आता बोलली जाते. खऱ्या अर्थानं ज्या काही सामाजिक किंवा ज्या महत्त्वपूर्ण घटना किंवा विकास या मतदारसंघामध्ये त्यांनी जो केलेला आहे, तर जसं की उदाहरणार्थ उरमुडी प्रकल्प असेल, झेकटापूर योजना असेल, टेंबू योजना असेल, आता हे काही विरोधकाला उपयोगी येणार नाही अशा भूमिकेतनं केलेलं नाही आणि हे केवळ जयकुमार भाऊंनी प्रयत्न केले म्हणून झालेल्या गोष्टी आहेत. त्यामुळं खऱ्या अर्थानं हा व्यक्तिगत कुटुंबाचा प्रश्न मिटवण्यापेक्षा, त्यांच्या गरजा काय बघण्यापेक्षा
सार्वजनिक प्रश्न, पाण्याचा प्रश्न, मान खटाव दुष्काळ तालुक्याला जो मेन भेडसावत होता, अशा प्रकारची भूमिका घेतल्यामुळं त्याचा फायदा जेवढा मत देणाऱ्यांना झालाय तेवढाच फायदा विरोधांच्या सुद्धा शेतकरी किंवा त्यात असणाऱ्या मतदारांना तो झालेला दिसून येतो. त्यामुळे निश्चितच जयकुमार गोरे भाऊंची जी प्रगती आहे ती विरोधकांना सुद्धा बघावण्यासारखीच आहे आणि त्यामुळे आजच्या परिस्थितीला भारतीय जनता पार्टी सोबत किंवा जयभाऊंच्या सोबत येणाऱ्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढताना आपल्याला पाहायला मिळते. आता जी निवडणूक आहे नगर परिषद 2025 याचा रिझल्ट काय दिसेल एकंदरीत? आता खरं तर याचा रिझल्ट ह्याच्यामध्येच आहे की गेल्या वेळेस जी परिवर्तन पॅनलने ज्या चुका केलेल्या आहेत आणि सर्वसामान्य मतदारांचे जे हाल झालेले आहेत, खऱ्या अर्थानं हीच विजयाची खरी मुहूर्तमेढ या ठिकाणी आज या 2025 निवडणुकीमध्ये रवलेली आहे. या लोकांनी जे 5 वर्षाचं म्हणून मतदार कालावधी वाढल्यामुळे निवडणुकीचा 8-9 वर्ष ह्या लोकांनी सहन केलेले आहेत. पाण्याचा प्रश्न असेल, अन्य इतर प्रश्न असतील, प्रगतीचा प्रश्न असेल, ज्या कामांची झालेली दुरावस्था असेल, ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून लोकांनी आता माझं मत असं आहे की प्रत्येक प्रभागामधल्या उमेदवारांनी आणि त्या मतदारांनी निश्चित ठरवलेलं आहे की या 2025च्या 2 डिसेंबर 2025ला होणाऱ्या निवडणुकीमध्ये नगरसेवक पदाचे 20 उमेदवार आणि जो थेट नगराध्यक्ष पदाचा 21वा उमेदवार आहे पूजा विरकर म्हणून आहे. तर माझी निश्चित खात्री आहे की जयाभाऊंच्या या कामावर 100% विश्वास ठेवून आणि सिद्धनाथाला स्मरून त्यांच्या आशीर्वादाने या मसवडच्या नगर परिषदमध्ये 21च्या 21 उमेदवार हे चांगल्या मताधिक्याने निश्चितपणे विजय होणार आहेत. याच्यामध्ये 100% माझी खात्री आहे की हे सर्व उमेदवार असे निवडून येतील आणि त्यामुळं हे जी निवडणूक आहे ते जयभाऊ चांगल्या मताधिक्याने जिंकतील एवढी माझी 100% खात्री आहे. नमस्कार मंडळी, हे होते ॲडव्होकेट दत्तात्रय हांगे. यांचं ऑफिस आहे मसवडमध्ये. हे देखील जनतेची सेवा करत असतात. दररोज इथले कायदेशीर म्हणजे वकिलासंदर्भात जे प्रश्न आहेत ते इथे येऊन लोक मांडत असतात. अशाच आपण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध तज्ज्ञांची राजकीय मंडळींची मते जाणून घेणार आहे, त्यांच्याशी सविस्तर संवाद साधणार आहे. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.